आरोग्य यंत्रणेच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगणारी गरोदर आदिवासी महिलेला प्रसूती काळात सुरू झाल्या। फोन केला पण रुग्णवाहिका काही आलीच नाही। नवजात अर्भक आईच्या पोटातच दगावलं। या मृत अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून एसटीने तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास करण्याची वेळ दुर्दैवी बापावर आली। आरोग्य विभागाच्या सुस्त कारभाराचं भीषण वास्तव मांडणारा हा स्पेशल रिपोर्ट। रुग्णवाहिका आलीच नाही, बाळ पोटातच दगावलं। मृत अर्भक प्लास्टिक मध्ये टाकून बापाचा एसटीनं प्रवास। आरोग्य यंत्रणेच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगणारी घटना। पालघरच्या मोखाड्यातली ही मन सुन्न करणारी, हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक अशी घटना। गर्भवती महिला अविता सखाराम कवर यांना मध्यरात्री 3 वाजता प्रसूती काळ सुरू झाल्या। कुटुंबियांनी तात्काळ 108 क्रमांकावर संपर्क साधला, मात्र दुपारचे 12 वाजले तरीही रुग्णवाहिका काही आलीच नाही। नाईलाजानं घरच्यांनी खासगी वाहनानं अविता यांना खोडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं, परंतु तिथेही वेळेवर उपचार न मिळाल्यानं त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिकला हलवण्यात आलं। नाशिकच्या रुग्णालयात पोहोचण्याआधीच मातेच्या गर्भाशयातच बाळाचा मृत्यू झालाय। कवर कुटुंबाच्या दुर्दैवाचं दशावतार इथंच संपले नाहीत। मृत अर्भकाला घरी आणण्यासाठी देखील रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही। त्यामुळे या मृत अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून एसटीनं 70 किलोमीटर अंतर कापत त्यांना घर गाठावं लागलं। पालघरच्या जव्हार मोखाडा या आदिवासी भागातील आरोग्य विभागाच्या उदासीन आणि अकार्यक्षम कारभाराचं हे जिवंत उदाहरण। आरोग्य विभागाच्या या सुस्त आणि बेजबाबदार कारभारावर तीव्र संताप व्यक्त होतोय। शासन नेहमीच मागच्या 7 महिन्यामध्ये 4थी-5वी घटना आहे। या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडला आहे। माणुसकीला कायम फासणारी गोष्ट आहे, याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो। राज्याचे नेते रोहित पवार साहेबांनी सुद्धा ही दखल घेतलेली आहे। या कुटुंबाबरोबर त्यांनी सांत्वना करण्यासाठीच्या सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे। दरम्यान याबाबत पालघर आरोग्य विभागाचं लक्ष वेधलं असता सरकारी अधिकाऱ्यांनी सवयीप्रमाणे हात झटकले। प्रसूती झाल्यावर तर मृत बाळ मुलगी होती व 1.6 किलोग्रामचं बाळाचं म्हणजे मृत बाळ जन्माला आलं। तिथून मग आम्हाला असं कळतं की त्यांना शववाहिका किंवा कुठली न मिळाल्यामुळे ते अर्भक बाळाला घेऊन संबंधित पालक हे बसनी मोखाडा येथे वापस त्यांच्या मूळ गावी आले। आदिवासींना आरोग्य सुविधांच्या नावाखाली काय अडचणींना तोंड द्यावं लागतंय हे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आलंय। ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा किती अभाव आहे हेच पुन्हा अधोरेखित झालंय। या घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी आणि साधी ॲम्ब्युलन्स सुद्धा पुरवू न शकणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी। जितेंद्र पाटील, पुढारी न्यूज, पालघर।